आंबेगाव तालुक्यामध्ये एका 4 वर्षीय मुलीवरती अत्याचार केल्याची घटना या ठिकाणी उघड झाली आणि याच अनुषंगाने या ठिकाणी जो मोर्चा आहे तो मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये खरं तर गोपीचंद पडळकर आमदार आहेत आपल्यासोबत। दादा, खरं तर तुम्ही आज या ठिकाणी आलात, मोर्चामध्ये सहभागी झालात, पीडित कुटुंबाची भेट घेतली, काय नक्की एकंदरीत सांगाल का? त्याचप्रमाणे सांगते लोकप्रतिनिधी म्हणतात की तुम्ही बाहेर नाही इथं आलात आणि हिंदू मुस्लिमांचा वाद लावण्यासाठी तुम्ही इथं आलात। लोकप्रतिनिधींचं जे म्हणणं आहे बाहेरून आलो, मग त्यांना कळतं ते म्हणून मला कायदा कळतोय। अरे आपल्याकडं स्वतंत्रता आहे सर्वांना, आम्ही कुठेही देशात कुठेही जाऊ शकतो। बरं, आम्ही काय पाकिस्तानातनं, अफगाणिस्तानातनं, तुर्कस्तानमधनं आलोय का, इराण इराकमधून आलोय का, युक्रेनमधनं आलोय का? अरे आम्ही इथलीच मुलं आहे ना। त्यामुळं असं म्हणणं हे त्यांचं बालिशपण आहे, नंबर 1। नंबर 2, ते म्हणतात की आम्ही हिंदू मुसलमान करण्यासाठी आलोय। त्यांना वाटत असेल आम्हाला काही फरक पडत नाही। मला माझ्या हिंदू समाजातल्या 4 वर्षाच्या मुलीवरती जर कोणी जिहादी अतिप्रसंग करत असेल तर माझी जबाबदारी आहे, माझी प्राथमिकता आहे मी तिथं जाणं, मी त्या कुटुंबाची भेट घेणं, त्यांना आधार देणं। त्या गावातल्या तरुण मुलांनी जर हिंदू आक्रोश मोर्चाचं नियोजन केलं असेल तर त्या आक्रोश मोर्चामध्ये जाणं, तिथं आपलं म्हणणं सादर करणं माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे। ते मताच्या राजकारणासाठी ते स्टेटमेंट करतायत, त्यांनी हे करणं अपेक्षित नव्हतं। उलट त्यांनीच त्या कुटुंबाला आधार द्यायला पाहिजे होता, त्यांनी तिथं जायला पाहिजे। मग किरकोळ प्रकरण आहे, आता हे किरकोळ प्रकरण आहे ना सांगा बरं। उलट त्या मुलीच्या आईचं आणि वडिलांचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी म्हटलं की माझ्या मुलीवरती हा प्रसंग आला आहे, असा दुसऱ्या मुलीवरती येता कामा नये। अरे अशी कितीतर दुकानं आहेत, आज आमचा नाभिक समाज आहे ना इथं, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून काम केलं आहे, जीवाला जीव देणारी लोक आहेत महाराजांच्यासाठी। आणि आमच्या हिंदू परंपरेनं जे आमचा नाभिक समाज इथं पहिल्यापासून काम करतो त्या कामावरती अतिक्रमण पण होतंय आणि अतिक्रमण करून पण हे थांबणार, ते परत आमच्या हिंदू मुलीवरती वाकडी नजर टाकतायत। आणि म्हणून आम्ही मागणी केली आज की महाराष्ट्रामध्ये भारतातला कुठलाही हिंदू नाभिक समाजाचा मुलगा त्याला दुकान चालवावं, हे असे जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना दुकानाचं परवानगी देऊ नये आणि नाभिक समाजाच्या प्रत्येक कारागिराला त्याला त्याचं आयडेंटिटी कार्ड द्यावं आणि आपल्या लोकांनी सुद्धा हे बघूनच तिथं जावं। आमिर खान तिसरं लग्न करतोय बघा ना, आणि ते पण हिंदूच। आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करतोय, ते पण तिन्ही पण हिंदूच। हे विचार करण्याची गोष्ट आहे। ह्याच्यावरती आता मी जास्त बोलण्यापेक्षा या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या हिंदू समाजानं विचार करण्याची आवश्यकता आहे की हे कसं काय घडतंय। त्या पण तिन्ही बातम्या पण मी बघितल्या, काय काय सगळ्या विश्लेषकांनी पण खूप चांगलं विश्लेषण ह्या सगळ्या विषयावरती केलेलं आहे। ते पण 61व्या वर्षी करतोय। हे सगळे विषय खूप सिरियसली घेण्याचे आहेत। अमित शहानीच कुठेतरी भाजप जॉईन करायला सांगितलं, तुम्ही असं एकनाथ खडसेंनी पुरस्फोट केलाय। मी छोटा माणूस आहे, मी आता एवढ्या मोठ्या स्टेटमेंटवर मी काय बोलणार? हे आमचे वरिष्ठ नेते या सगळ्या विषयावरती बोलतील। ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर लव जिहाद प्रकरण आहे, त्याचबरोबर या ठिकाणी जो मोर्चा करण्यात आला, या मोर्चामध्ये एक ठिकाणी गोपीचंद पडळकर सहभागी झाले होते। मात्र पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जे कायदे त्या ठिकाणी खरं तर आणण्यात येईल असं या ठिकाणी वक्तव्य त्यांनी केले आपल्याला पाहायला मिळतं आहे। किंवा कृष्णासामी सुनील, TVN मराठी, आंबेगाव, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।